26 तारखेला दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास मरू नदी पुलावर भीषण अपघात झाला। अल्लापल्लीहून नागपूरकडे जाणारा आयशर ट्रक पुलावरील वळणावरून अनियंत्रित होऊन खाली कोसळला। या अपघातात एकूण 8 जण जखमी झाले असून त्यापैकी 7 जणांना गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निर्मळ यांच्यासह सहाय्यक फौजदार पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आलं। गोविंद रामजी रघुते, आकाश मनोज यादव, जावेद शेखर मजान मंसूरी, हरीश कुवरगन महेर, बसंत रामसिंग डेवरिहा, अभिषेक शिवप्रसाद यादव, अनुप कुमार राजेंद्र प्रसाद महंतो, आनंद देवबंद रॉय अशी जखमींची नावे। प्राप्त माहितीनुसार अल्लापल्लीहून नागपूरकडे जाणारा आयशर ट्रक पुलावरील वळणावरून अनियंत्रित होऊन खाली कोसळला। या अपघातात एकूण 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी 7 जणांना गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं। विशेष म्हणजे याच महिन्यात मधू नदी परिसरात घडलेला हा तिसरा अपघात ठरलाय। दरम्यान भिवापूर पोलिसांनी यापूर्वीच अपघात प्रवण ठिकाण म्हणून ओळखल्या गेलेल्या मरू नदी पुलाजवळ ड्रम लावून वाहतुकीत सुरक्षता आणण्याचा प्रयत्न केला होता। तसेच पुलावरील तुटलेले कठाडे दुरुस्त करण्याबाबत ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लेखी कळवलं होतं। मात्र प्राधिकरणाने कोणतीही कारवाई न केल्याने अपघातांची मालिका सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे केली आहे। अपघातग्रस्तांना योग्य उपचार मिळावेत आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या अपघाताची नोंद भिवापूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत, भिवापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.